नमस्कार, मी प्रियांका तुपे. कर्तव्य साधनाच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचं हे पॉडकास्ट विशेष आहे कारण या पॉडकास्टमधून आपण इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष समजून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहास विषय शिकवणारे आणि तरुण संशोधक देवकुमार अहिरे. त्यांच्याकडून आपण या सगळ्या विषयाचे अनेक कंगोरे जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस म्हणजे 11 मे पासून पुढचे जवळपास 10-12 दिवस इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये मोठा संघर्ष सुरू होता. या संघर्षामध्ये 260 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेलेत, असं वृत्त BBC आणि अल जझीरा या वाहिन्यांनी दिलेलं आहे. आणि 12 इस्रायली नागरिक याच्यात मारले गेलेत. यावरून आपल्याला या सगळ्या संघर्षाची तीव्रता लक्षात येते. प्रसिद्ध विचारवंत मेहमूद ममदानी असं म्हणतात की कुठल्याही स्थानिक घटनेला दीर्घकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असते. तसंच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये इतके लोक मारले गेलेत हे आपण पाहिलं, त्याच्याबद्दलच्या बातम्या ऐकल्या, तर ही फक्त आत्ताची गोष्ट, आत्ता घडलेली घटना नाही आहे. त्याला खूप वर्षांचा इतिहास आहे. त्या इतिहासाचे अनेक पैलू आहेत आणि तेच आपण देवकुमारकडून समजून घेणार आहोत. देवकुमार, तुझं खूप स्वागत. थँक्यू. आपण थेट हा इश्यू खूप कॉम्प्लेक्स आहे, पण आपण तो अगदी सोप्या पद्धतीनं गप्पा मारता मारता समजून घ्यायचा आहे. आपण याच्या इतिहासापासून सुरू करू. इस्रायल पॅलेस्टाईन, इस्रायलची निर्मिती, हा इतिहास नेमका काय आहे ते तू आम्हाला सांग. ओके. इतिहासाविषयी सांगण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट सांगायला आवडेल, कारण आता ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टाईन हा थोडा एक तणाव निर्माण झाला होता, त्या तणावाच्या काळामध्ये जगभरामध्ये आपल्याला असं दिसून आलं आहे की अनेक लोक स्टँड विथ इस्राईल किंवा स्टँड विथ पॅलेस्टाईन अशा पद्धतीचे ट्विटरला पोस्ट करत होते किंवा सोशल मीडियावर पोस्ट करत होते किंवा अशा पद्धतीची चर्चा करत होते. आता एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून ज्यावेळेस मी अशा लोकांच्या पोस्ट बघत होतो, अशा लोकांची मतं वाचत होतो, तर त्यावेळेस मी हे बघत असताना बघितलं की लोक अशी मतं का बनवत आहेत. आणि मग त्याच्यातनं आपल्याला असं दिसून येतं की लोकांची जी मतं आहेत किंवा लोकांचे जे काही राजकीय भूमिका आहे त्या विशिष्ट प्रकारच्या बातम्या किंवा विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ याच्या आधारावर झालेली आहेत. आता आम्ही ज्यावेळेस इतिहास हा विषय शिकवतो MAच्या मुलांना, त्यावेळेस आम्ही जागतिक इतिहास हा विषय शिकवतो. त्याच्यामध्ये जागतिक इतिहासामध्ये महत्त्वाचा भाग इस्रायल पॅलेस्टाईन या संघर्षाने आपल्याला व्यापलेला दिसतो. तो शिकवत असताना आम्ही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टाईन या दोन देशांच्या झगड्यांच्या किंवा या दोन नॅशनॅलिटींच्या झगड्याचा जो सगळा इतिहास आहे तो सांगतो, तो त्यावेळेस आम्ही अनेक वेगवेगळ्या बाजू सांगतो. वेगवेगळ्या पद्धतीने यांचा इतिहास कसा घडला, त्यांच्यामध्ये ताणतणाव कसे निर्माण झालेत, त्यांच्यातलं हार्डवैर कसं निर्माण झालं हे सांगतो. पण ज्यावेळेस हा इस्रायल पॅलेस्टाईन हा इश्यू चालू होता आणि त्यावेळेस अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत होते. तर ही अशी वेगवेगळी मतं काय आहेत, याला अनेक कारणं आहेत, ते सांगतो. मग पुन्हा इतिहासाकडे येतो, कारण की त्याचा खूप जवळचा संबंध या घटनांशी आहे. इस्रायल पॅलेस्टाईन या वादाविषयी जगभरामध्ये अनेक कॉन्स्पिरसी थेरीज आहेत, पहिली गोष्ट. आणि या कॉन्स्पिरसी थेरीज वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. म्हणून वर्तमानपत्र, रेडिओ, फिल्म ह्यासुद्धा एक प्रकारचा प्रोपगंडा पसरवतात. कधी त्या पॅलेस्टाईनच्या बाजूच्या पसरवतात, कधी त्या इस्रायलच्या बाजूच्या पसरवतात. हे या संदर्भातलं माहिती पसरवण्याचं हे माध्यम. तसंच संशोधनाच्या संदर्भात सुद्धा झालेलं आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं तर आर्किओलॉजी, हिस्ट्री, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स, अँथ्रोपॉलॉजी या विषयांमध्ये सुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टाईनी लोकांच्या संदर्भात अभ्यास झालेले आहेत. आणि त्याही अभ्यासांमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पूर्वग्रह किंवा प्रोपगंडा हे दिसतात. त्याचं कारण या पद्धतीचं ज्ञान पसरवणं सुद्धा एक राजकीय सांस्कृतिक राजकारणाचा भाग असतो. म्हणून असे तुम्हाला अनेक वेगवेगळे इतिहासकाराने लिहिलेली पुस्तकं, समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं तुम्हाला या प्रकारचा प्रोपगंडा पसरवणारी असतील. आणि मग त्याच्या आधारावर ज्या बऱ्याच व्हिडिओज किंवा वर्तमानपत्रांमध्ये लेख येतात ते सुद्धा अशा प्रकारचे प्रोपगंडा पसरवणारे असतात. तर त्यावेळेस सर्वसामान्य जो माणूस आहे, जो इस्रायल पॅलेस्टाईनपासून हजारो लाखो
किलोमीटर दूर आहे, हं, तो त्याला हिब्रू येत नाही, त्याला अरेबिक येत नाही, हं, त्याला काही प्रमाणात बऱ्याच जणांना इंग्रजीही येत नाही, हं, पण तरी तो त्यांच्याविषयी काही मतं बनवतो. पण मग त्याला अस्सल साधनं वाचता येत नाही किंवा त्याविषयीची चांगली कामं बघता येत नाही. त्याच्यामुळे हे अशी तो मतं बनवतो. हं, आणि याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे, जे समकालीन राजकारण जे असं आहे की जगभरामध्ये जो इस्लामोफोबिया पसरवला जातोय, हं, त्या इस्लामोफोबियाचा बळी म्हणून सुद्धा काही लोक पॅलेस्टीनला विरोध करताना दिसतात. हं, आणि काही लोक जो इस्लामिझम, पॉलिटिकल इस्लामिझम जो पसरवला जातोय, हं, त्याचे बळी म्हणून सुद्धा ते इस्रायलला विरोध करताना दिसतात. अशी एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हं, आणि अनेक लोकांना, म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा आपण जे मत बनवलं ते कुठल्या तरी प्रोपगंडाचं भाग आहे हे कळत नाही. आणि बरोबर. म्हणून सर्वसामान्य लोक जी आहेत ती आपली मतं बनवतात, पण त्यांचं ते मुळात मतच नसतं, ते कोणीतरी घडवलेलं असतं. आणि व्हिडिओ, वर्तमानपत्र आणि की एखादं एखादं पुस्तक याच्या माध्यमातून ते लोकांच्या डोक्यामध्ये घातलेलं असतं. म्हणून माझी विनंती अशी असेल की लोकांनी थोडं विचार करायला पाहिजे आपलं मत बनवताना. वेगवेगळ्या हं, माहित्या, वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या मतांची लोकांची पुस्तकं, व्हिडिओज किंवा न्यूजपेपर आर्टिकल वाचायला पाहिजे आणि मग आपलं मत बनवायला पाहिजे. कारण बरोबर. की एवढ्या पद्धतीचा गुंता आहे. आता इतिहासाकडे वळूयात. हं, जनरली असं समजलं जातं की 1948मध्ये इस्रायलची स्थापना झाली आणि तेव्हापासून इस्रायलचा इतिहास सुरू होतो. त्यापूर्वी नाही, असं प्रामुख्यानं लोकांचं मत दिसतं किंवा तेव्हापासून इस्रायल पॅलेस्टीन संघर्ष सुरू झाला असं दिसतं. हं, आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टीन वाद जो चालू होता, त्यावेळेस भारतातल्या अनेक मीडियांमध्ये हं, अशा पद्धतीच्या बातम्याही दाखवल्या जात होत्या. सगळ्यात चर्चा इस्रायलची स्थापना झाली तेव्हापासूनची, आणि धर्म कसा याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, धर्मामुळे सगळं हे कसं होतंय, हं, अशी एक चर्चा होत होती. ही अत्यंत, म्हणजे मी काय म्हणतो, अर्धसत्य, खोटारडी गोष्ट आहे की जी प्रामुख्यानं प्रमुख कारण म्हणून सांगितलं जातं. इस्रायल पॅलेस्टीन या झगड्याचा जर पार्श्वभूमी बघितली तर पॅलेस्टीननी जी भूमी आहे तिला खूप मोठा इतिहास आहे. हं, प्राचीन काळापासून मध्ययुगीन आणि आधुनिक अशा मोठ्या काळामध्ये आपल्याला पॅलेस्टीन, इस्रायल जी भूमी आहे तिचा हं, आपल्याला इतिहास दिसतो. त्याची चर्चा या वादाच्या निमित्त कोणीच केलेली दिसत नाही. म्हणजे फॉर हं, एक्झाम्पल उदाहरण घ्या की रोमन एम्पायरचा भाग पॅलेस्टीन होता. त्यावेळेस हं, त्याला रोमन अरेबिया असं म्हटलं जात होतं. तर त्या काळात त्याची चर्चा अनेक ठिकाणी आपल्याला दिसत नव्हती. त्या काळामध्ये अरेबिया जो आहे, रोमन हं, अरेबिया, हं, रोमन साम्राज्य जे बऱ्या जगातल्या मोठ्या भूभागावर पसरलं होतं. तर त्या काळामध्ये हा जो पॅलेस्टीनचा जो भाग आहे तो रोमन साम्राज्याचा भाग होता. हं, त्यावेळेस त्याचा इतिहास कसा होता, तिथले लोकांची स्थितीगती काय होती याविषयी कोणी बोलत नाही. हं, नंतर आपल्याला तिथं रोमन साम्राज्याचा राज झाल्यानंतर बेझंटाईन एम्पायर होतं. हं, त्या बेझंटाईन एम्पायरमध्ये सुद्धा आपल्याला पॅलेस्टीनचं एक आपल्याला इतिहास दिसतो. हं, तर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा असं दिसतं की नंतरचं मोठं साम्राज्य म्हणजे ऑटोमन साम्राज्य. हं, ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत सुद्धा हा जो, ज्याला आज आपण इस्रायल पॅलेस्टाईन भूभाग म्हणतो, तो ऑटोमन हं, साम्राज्याच्या अंतर्गत होता. आणि ऑटोमन साम्राज्याच्या नंतर ब्रिटिश फ्रेंच इम्पेरियलिझमच्या वर्चस्वाखाली हा भूभाग होता. हं, म्हणजे रोमन साम्राज्यापासून तर ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राज्यापर्यंत हा एक मोठा हजारो वर्षांचा जो काळखंड आहे. त्या हं, हजारो वर्षाच्या काळखंडामध्ये आजची जी इस्रायल पॅलेस्टीन भूमी होती हं, ती घडत होती. हं, आणि तिचा इतिहास नेमका कसा होता, हं, तिथे असलेली जी लोक कशी राहत होती, काय करत होती, याविषयी कुठे चर्चा आपल्याला दिसत नाही. आणि हं, इस्रायल पॅलेस्टीनचा यांचा प्रश्न आला की तो 1948 पासून दाखवला जातो. आणि ही दोन्ही लोक कशी सातत्यानं हं, झगडा करत आहेत किंवा या दोन धर्मांमध्ये कसा वाद आहे, बरोबर. असं एक आपल्याला दाखवलं जातं. आणि त्याला अनेक कारणं आहे, जसं मी म्हटलं, अनेक प्रोपगंडाची कारणं आहेत. आता थोडं पुन्हा कॉन्क्रीट बोलूयात. आता मी तुम्हाला रोमन साम्राज्यापासनं तर फ्रेंच आणि ब्रिटिश साम्राज्यवादापर्यंतचा एक थोडा मोठा एक पट सांगितला की एवढा दीर्घकालीन हं, पॅलेस्टीन इस्रायल जी भूमी आहे तिचा एक इतिहास आहे. हं, पण आता या एवढ्या दीर्घकालीन इतिहासामध्ये जर बघितलं तर काय, आज ज्याला आपण इस्रायल म्हणतो किंवा आज ज्याला आपण पॅलेस्टीन म्हणतो हं, तो या काळामध्ये होता का, तर नाही. आपल्याला असं दिसतं म्हणजे जे रोमन अरेबिया जो होता तिथपासून तर ब्रिटिश मॅन्डेटपर्यंतचा जो पॅलेस्टीनचा जो टेरिटरी आहे, हं, भौगोलिक जो परिसर आहे,
तो आपल्याला नेहमी बदललेला दिसतो. हम्म. म्हणजे आपल्याला जर रोमन अरेबियामध्ये असलेला जो पॅलेस्टाईन आहे तो प्रामुख्याने ट्रान्सजॉर्डन, लेबनॉनचा काही भाग, नंतर इजिप्तचा काही भाग आणि आता जो इस्रायल पॅलेस्टाईन हा भाग आपल्याला अरेबियातल्या म्हणजे रोमन अरेबियातल्या पॅलेस्टाईनचा दिसतो. बेंझंटाईन एम्पायरमध्ये तर तो डायरेक्ट आपल्याला सिरियापासून तर इजिप्तपर्यंतचा सगळा जो कोस्टल एरिया आहे त्या कोस्टल एरियाला ते पॅलेस्टाईन म्हणतात. हे तेव्हाचं रोमन एम्पायर आपल्या ऑटोमन एम्पायरच्या अंतर्गत आपल्याला असं दिसत नाही की पॅलेस्टाईन ही एक अशी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅटेगरी आहे, पॉलिटिकल कॅटेगरी. हा भौगोलिक प्रदेश होता. रोमन साम्राज्याच्या अंतर्गत पॅलेस्टाईन हा भौगोलिक प्रदेश येत होता, पण तो काही असं एक युनिट किंवा एखादा असं राजकीय युनिट की बा हा विशिष्ट भूभाग म्हणजे पॅलेस्टाईन असं नाहीये. तर ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत आताचा जो पॅलेस्टाईनचा जो भूभाग आहे त्याच्यातले काही भाग हे ऑटोनॉमस रिजन होते आणि काही भाग हे डिस्ट्रिक्ट्स होते. अशा प्रकारचं आपल्याला याच्यातनं आपल्याला काय दिसतं की रोमन अरेबियापासून तर ब्रिटिश मॅन्डेटपर्यंत सातत्यानं पॅलेस्टाईनचा मॅप बदलत आलेला आहे. बरोबर. पॅलेस्टाईन ही भूमी म्हणजे नेमकी काय आहे तर याच्याविषयी नेहमी वेगवेगळी मतं राहिलेली आहेत असं आपल्याला अशी एक मोठी जडणघडण आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विशेषतः आर्किओलॉजीमध्ये खूप सारे संशोधनं होते की बाबा इथे असलेलं नेमकं जे प्राचीन काळामधले जे इथली जी मानवी वसाहत होती त्याचे संबंध कसे होते, त्याच्यानंतर वेगवेगळे जे ट्राईब्स होत्या त्यांची संबंध कशी होती या संदर्भातले जे संशोधनही होत आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे आता सध्या की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये एवढा मोठा संघर्ष आहे की त्या संघर्षामुळे प्राचीन जो इतिहास आहे किंवा मध्ययुगीन जो इतिहास आहे त्याच्याविषयी प्रॉब्लेम होतोय. म्हणजे म्हणून एका अभ्यासकाने लिहिलेलं आहे की एन्शियंट हिस्ट्री अँड मॉडर्न पॉलिटिक्स. म्हणजे आर्किओलॉजिकल उत्खनन जरी झालं एखाद्या रिजनमध्ये आणि तिथे काही सापडलं तर त्याचा अर्थ कसा लावायचा ते तर हजारो वर्षांचं आहे, पण त्याचा आता समकालीन पर्यावरणावर, समकालीन राजकारणावर त्याचा परिणाम होईल म्हणून अनेक संशोधनं हे पब्लिश सुद्धा केली जात नाहीत. असा एक मोठा वाद आपल्याला त्या संदर्भात दिसतो. म्हणून या संदर्भात जी काही अभ्यास झालेली आहेत काही इतिहासाच्या संदर्भातली एक तर ती पब्लिश झालेली नाही आहेत किंवा जी काही संशोधनं झालेली ती खूप आपल्याला काय म्हणता येईल ती पक्षपाती आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही संशोधनं जी झालेली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जिओनिस्ट जे सोर्सेस आहेत तेच वापरले आहेत. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची किंवा फ्रेंच साम्राज्यवाद्यांच्या संदर्भातली जी साधनं आहेत, युरोपियन साधनं ती वापरलीत, पण टर्की साधनं आणि अरेबिक साधनं ही वापरलीच नाहीत. मग झिओनिस्ट सोर्सेसमधनं इस्रायल पॅलेस्टाईनचा जो इतिहास दिसतो किंवा मग युरोपियन साधनांमधनं जो इस्रायल पॅलेस्टाईनचा जो इतिहास दिसतो तो एक वेगळ्या प्रकारचा आहे. पण टर्की साधनांमध्ये आणि अरेबिक साधनांमध्ये जो एक इतिहास आहे तो एक वेगळा आहे. आणि आता प्रॉब्लेम या दोन्ही देशांचा दोन्ही नॅशनॅलिटींमध्ये असल्यामुळे काय होतं की असे अभ्यास खूप कमी आहेत की ज्या अभ्यासांमध्ये आपल्याला टर्किश, अरेबिक, झिओनिस्ट आणि वेस्टर्न अशी सगळे साधनं वापरून पॅलेस्टाईनच्या इतिहासाविषयी कोणीतरी लिहिलं. कारण बरेचसे अभ्यासक कुठल्या ना कुठल्या गटाचे दिसतात आणि एकूणच संशोधनाचं मोठं राजकारण असल्यामुळे इतिहासाचंही सुद्धा राजकारण आपल्याला झालेलं आपल्याला दिसतं. आणि मग ते असं दिसतं की बाबा कुठला इतिहास आहे आणि इथले खरे नेटिव्ह कोण लोक आहेत. मग हा पुन्हा तिथे मुद्दा आहे. म्हणजे असंही म्हटलं जातं ना की बाबा इस्रायल पॅलेस्टाईनचा हा जो संघर्ष आहे हा मुळात धर्माचा किंवा लोकांचा संघर्ष नसून हा जमिनीच्या मालकीचा आणि जमिनीवरच्या सार्वभौमत्वाचा संघर्ष आहे. मग ही जमीन कोणाला बिलॉंग करते, या जमिनीचे खरे निवासी कोण आहेत. आता खरे निवासी हा नेहमी प्रॉब्लेमॅटिक शब्द राहिलेला आहे जगाच्या इतिहासामध्ये. खरे रहिवासी कोण, तुम्ही जगभराचा इतिहास बघा तिथे हा प्रश्न आलेला आहे, खरे निवासी कोण किंवा इथले खरे रहिवासी कोण, मूळ निवासी कोण. तर आणि ही नेहमी प्रॉब्लेम राहिलेला आहे की खऱ्या अर्थानं मूळ निवासी कोणीच कुठलं नसतं. ती नेहमी ही घडवलेली घटना आहे किंवा घडवलेली असते. नेहमी समाजामध्ये स्थलांतर झालेली असतात आणि किंवा विशिष्ट भूभागाचे विशिष्ट जो भौगोलिक भूप्रदेश असतो त्याचाही भूगोल बदललेला असतो, राजकीय भूगोल बदललेला असतो. त्याच्यामुळे विशिष्ट भूभाग म्हणजेच विशिष्ट राष्ट्र होतं किंवा विशिष्ट एखादी भूप्रदेश होता असं आपल्याला दिसत नाही.
त्याच्यामुळे अभ्यासामधलं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा येतो नेहमी. कारण की त्याच्यातनं मग पॅलेस्टिनच्या भूमीवर मालकीत्व सिद्ध होणार आहे. पॅलेस्टिनी लोकांनी जरी ते असं केलं की आम्ही इथले खरे मूळ आहोत, मग त्यांचा अधिकार त्या भूमीवर बनतो आणि तो खोडून काढण्याचं काम ज्युनिस्ट लोक करतात आणि ते म्हणतात खरे आम्ही निवासी इथले ज्यू लोक होतो, आम्ही इथनं परागंदा झालो आणि म्हणून पण आमची ही होली लँड आहे म्हणून आमचा इथे याच्यावर अधिकार आहे. आणि हे जे पॅलेस्टिन लोक आहेत त्यांना ते पॅलेस्टिनी मानतच नाही, ते म्हणतात हे अरब आहे. ज्युनिस्ट लोक पॅलेस्टिनी लोकांना पॅलेस्टिनी मानतच नाही, ते म्हणतात अरब आहेत. आणि हे अरब लोक पॅलेस्टिनमध्ये म्हणजेच इस्रायलमध्ये आलेत आणि त्यांनी आमची भूमी बळकावलेली आहे. म्हणजे पॅलेस्टिनी लोक त्यांना बळकावणारे म्हणतात आणि ज्युनिस्ट लोक यांना बळकावणारे म्हणतात. आणि मग तिथनं तो भूमीचा वाद होतो. असा एक मोठा इतिहासाच्या मोठ्या पट्ट्यावर हा वाद आपल्याला झालेला दिसतो. या वादाने जास्त गती कधी घेतली त्याची मूळ कारणं आपण जर शोधायला गेलो तर त्याच्या मूळ कारणांचा उदय 2 घटनांमध्ये, तो आपण थोडं व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. युरोपाच्या इतिहासामध्ये याचे काही संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणजे ज्युनिस्ट चळवळ जी आहे, म्हणजे ज्याला आपण ज्यू राष्ट्रासाठी किंवा ज्यू राष्ट्रवादी चळवळ जी आहे, मराठीमध्ये आपण त्याचं सोपं भाषांतरण किंवा ज्युनिस्ट चळवळीचं ज्यू राष्ट्रवादी चळवळ, तिचे उदय आपल्याला 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला झालेला दिसतो. आता तो उदय का झाला, म्हणजे ज्युनिस्ट लोकांना असं का वाटू लागलं की आम्हाला ज्यू लोकांचं राष्ट्र स्थापन करायला पाहिजे युरोपाच्या इतिहासामध्ये. तर युरोपाच्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसतं, मध्ययुगीन इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांना धार्मिक छळ झालेला आहे. मग तुम्ही स्पेनपासून तर रशियापर्यंत बघा, स्पेनपासून तर रशियापर्यंत आपल्याला ज्यू लोकांचा एक धार्मिक छळ झालेला आहे. आणि ज्यू लोकांना, विशेषतः कॅथलिक लोकांनी ज्यू लोकांना मोठ्या प्रमाणात त्यांचा छळ केला, त्यांच्याविषयी हिंसा केलेली दिसते, त्यांना मारलेलं दिसतं, त्यांच्या संपत्ती हिसकावलेली दिसतं. आणि त्याची अनेक कारण, त्याला धार्मिक कारणं आहेत, त्याला आर्थिक कारणं आहेत, त्याला राजकीय कारणं सुद्धा आहेत. कारण की असं मानलं जातं या म्हणजे ऑर्थोडॉक्स ख्रिश्चॅनिटीमध्ये की ज्यू लोकांमुळे येशू ख्रिस्ताचा खून झाला किंवा त्याला मारलं गेलं. तर त्याच्यामुळे मध्ययुगामध्ये मोठ्या प्रमाणात मायनॉरिटी रिलिजन म्हणून ज्यू लोकांना छळाला सहन करावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला पुन्हा आपण असं डायरेक्ट आजच्या संदर्भात ज्याला सेकंड क्लास सिटिजन म्हणतो तसं जरी त्यांना ट्रीट केलं नसतं, त्यांना वेगळं वागवण्यात आलेलं आहे. आणि त्या वेगळ्या वागवण्यामुळे ज्यू लोकांचं एक कन्सोलिडेशन पण आपल्याला झालेलं दिसतं. असं एक कारण असं आहे. मी जे म्हटलं आर्थिक कारण, त्याच्यामध्ये की या सगळ्या समूहामध्ये युरोपातल्या याच्यामध्ये हा जो समूह आहे तो हा ॲग्रेरियन समूह कधी झाला नाही युरोपियन इतिहासामध्ये. तो एकतर आर्टिझान राहिला किंवा ट्रेडिंगच्या संबंधित राहिला. तर त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं भांडवलशाहीच्या इतिहासामध्ये भांडवलदारांचं जे चित्रण आहे ते ज्यू लोकांचं भांडवलदार म्हणून चित्रण केलेलं जातं. प्रामुख्यानं ज्यू कसे हे लुटारू आहेत, ज्यू कसे आमची संपत्ती मिळवतात, मेहनत करत नाही, आयत खाऊच, अप्पलपोटे अशा टाईपचं वर्णन आपल्याला ज्यूंचं दिसतं. आणि त्याला एक धार्मिक बॅकग्राऊंड पण आहे. आणि अशा प्रकारे युरोपियन इतिहासामध्ये ज्यू लोकांच्या संदर्भात हिंसा झाली. याच्यामध्ये बदल कधी झाला की ज्या वेळेस युरोपामध्ये रेनेसान्सची सुरुवात झाली. आणि रेनेसान्सची सुरुवात झाल्यानंतर अनेक मुद्द्यांविषयी चर्चा विमर्श झाला. फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रान्समध्ये पहिल्यांदा ज्यू लोकांना इक्वल मानलं गेलं, इक्वल पद्धतीने मानलं गेलं. बाकी तोपर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये, साम्राज्यांमध्ये ज्यू लोकांना एक वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात होती. फ्रान्समध्ये क्रांती झाल्यानंतर ज्यू लोकांना वेगळं वागवण्यात आलं. पण फ्रान्सच्या राज्यक्रांतीसोबत ज्यू लोकांच्या आयुष्यामध्ये जो थोडा बदल जो आलेला होता युरोपियन इतिहासामध्ये, तो जास्त दिवस काही टिकला नाही. कारण की त्याच्यासोबतच युरोपामध्ये इथनिक बेस्ड नॅशनलिझमचा पण उदय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे जर्मनी ही जर्मनांसाठी, रशिया ही रशियनसाठी, अशा पद्धतीचा एक जो राष्ट्रवादाचा उदय झाला. त्या राष्ट्रवादाच्या उदयामध्ये युरोपामध्ये ज्यूंची भूमी कुठेच नाही आहे. त्यांना असं म्हटलं की मॅन विदाऊट द लँड, म्हणजे त्यांना अशी माणसं आहेत की त्यांना भूमीच नाही आहे. आणि मग या सगळ्या प्रक्रियेतनं ज्यू लोकांचं एक एकीकरण व्हायला गेलं. आणि युरोपामध्ये जो राष्ट्रवादाचा उदय झाला होता तसाच एक राष्ट्रवादाची एक जाणीव आणि ती प्रेरणा पुन्हा त्यांनी राष्ट्रवादाची जाणीव निर्माण झाली. त्याला जिओनिझम
असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला ज्युनिझम अँड जुडाइझम याच्यामध्ये फरक करायला पाहिजे. आता पुन्हा थोडा विषयांतर करतो, एका मुद्द्याशी बोलतो, मग याच्याकडे येतो. आणि आता ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टिनचा जो संघर्ष चालू होता, त्याच्यामुळे काही लोक जे पॅलेस्टिनच्या बाजूने होते ते काही लोक म्हणतात नाही आम्ही ज्यू लोकांनाही विरोध करतो, ज्यू लोक असेच आहेत, बऱ्याच वर्षांपासून ते हे करतायत, बऱ्याच वर्षांपासून ते पॅलेस्टिनी लोकांवर अन्याय करतात, ते असेच आहेत. म्हणजे इथे काय होतं की ज्युनिझम राजकारणाचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे ज्यू लोकसुद्धा बदनाम होतात. आणि मग जुडाइझम अँड ज्युनिझम याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे ओळखलं जात नाही. तर जुडाइझम म्हणजे काय, तर जुडाइझम हा ज्यू धर्माविषयीचा एक विचार आहे. आणि ज्युनिझम म्हणजे ज्यू वांशिक असलेली लोक आहेत, त्यांच्या वांशिकतेवर आधारित राष्ट्राचं निर्माण करणारी चळवळ. म्हणजे ज्युनिझम ही राजकीय चळवळ आहे आणि जुडाइझम ही धार्मिक संप्रदाय आहे असं. पण ज्युनिस्ट राजकारणाचा प्रोपगंडा एवढा मोठा वाढला आहे की त्याच्यामुळे जुडाइझम सुद्धा बदनाम होतात. ज्यू लोक सुद्धा कसे पूर्णतः चुकीचे आहेत. काही लोक तर इथपर्यंत जातात की बरं केलं हिटलरने यांचा हॉलोकॉस्ट केला, एवढं समर्थन करायला सुद्धा काही लोक जातात. ही अशा पद्धतीचे म्हणजे एक लोकांचा विचार इथपर्यंत जातो. म्हणून जुडाइझम अँड ज्युनिझम याच्यामध्ये काय फरक आहे आपण समजू. जुडाइझमला हजारो वर्षांचा इतिहास आहे, प्राचीन इतिहास, प्राचीन काळापासून. ज्युनिझमला 19व्या शतकापासूनचा इतिहास आहे. एकीकडे राष्ट्रवाद आणि दुसरीकडे काय इथनिक कन्सॉलिडेशन, म्हणजे त्यांचं वांशिक आपलं एकत्रीकरण. या दोन गोष्टींमधनं आपल्याला ज्युनिझम उदयाला आलेला दिसतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की ज्युनिस्ट चळवळीचा प्रसार झाला. जुडाइझममध्ये जी होली लँडची जी कल्पना आहे, पवित्र भूमीची, आणि तुम्ही बघितलं तर म्हणजे इस्लाममध्ये होली लँडची कल्पना आहे, होली प्लेसेस आहेत, त्याच्यानंतर ख्रिश्चॅनिटीमध्ये पण आहे. आणि इथे जी होली लँडची कल्पना आहे ती होली लँडची कल्पना जी मायथॉलॉजिकल लँड होली लँड आहे, जे हिस्टॉरिकल होली लँड आहे, ती पॉलिटिकल लँडसाठी वापरली गेली. आणि मग या काळामध्ये काय दिसतं की मोठ्या प्रमाणात रशिया असेल, युरोप असेल, तर ही जी लोक जी आहे ज्युनिस्ट चळवळीशी संबंधित, ती 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये ते इस्रायलमध्ये येऊन जात आहेत. कारण की पुन्हा जुडाइझमची एक समज की नेक्स्ट इयर इन जेरुसलेम, कारण की तुम्हाला ती सगळी मायथॉलॉजिकल स्टोरी जर माहीत असेल मोझेसची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी जेरुसलेममध्ये आपण असणार आहोत, अशा एक प्रकारची एक समज. आणि त्याच्यामुळे याला एक धार्मिक महत्त्व आलेलं आहे. त्या धार्मिक महत्त्वाचा वापर ज्युनिस्ट चळवळीने राजकारणासाठी केला. आणि मग 19व्या शतकाच्या शेवटीमध्ये ते आज जिथे इस्रायल आहे, पॅलेस्टिन आहे, तिथे ते यायला लागलेत. आणि मग पण हे पहिलं आगमन आपण त्याला म्हणूयात. आणि नंतर मग पुढे 2 आगमन झाले. बोला. 2 मुद्दे मला तुला अजून विचारायचे. एक म्हणजे जे ज्यूंच्या स्थलांतराबद्दल तू सांगितलंस, ते हिटलरने पण इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यूंचा नरसंहार केला, तर त्याचं ते पण एक महत्त्वाचं कारण असेल की ज्यू युरोपातल्या इतर अनेक भागातून स्थलांतरित झाले. या भूभागाचा धार्मिक इतिहास कसा आहे त्याच्याबद्दल पण थोडंसं सांग. ओके. पहिल्यांदा तू जे मला हिटलरच्या संदर्भातलं विचारलं त्याविषयी 1 मिनटं बोलतो आणि नंतर मग धार्मिक इतिहासाच्या संदर्भात बोलतो. हे महत्त्वाचं आहे, बरोबर, की ज्यू लोकांचं हत्याकांड झाल्यानंतर, नरसंहार जर्मनीमध्ये झाल्यानंतर ज्यूंच्या स्थलांतराला गती मिळाली. पण याचा अर्थ असा नाही की बाबा नाझी लोकांनी ज्यूंचे हत्याकांड केले त्याच्यानंतर लोक स्थलांतर करायला लागले. ज्यू लोकांचं जे स्थलांतर आहे इस्रायलमधलं, तर त्याचा इतिहास आहे 19व्या शतकामध्ये. म्हणजे स्थलांतराचा पहिला टप्पा 19व्या शतकामध्ये, 1908 1910च्या जवळपास दुसरा टप्पा, त्याच्यानंतर 1917 नंतर तिसरा टप्पा, 1930 नंतर चौथा टप्पा, 30च्या दशकानंतर, आणि 1948मध्ये इस्रायल स्थापन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्यू जे इस्रायलमध्ये आले त्याचा 5वा टप्पा. अशा 5 टप्प्यांमध्ये जगभरातले जे ज्यू आहेत ते पॅलेस्टीन इस्रायलमध्ये आलेले आहेत. म्हणजे हा मोठा एक इतिहास आहे. आता इथल्या भूभागाचा जो धार्मिक इतिहास आहे ना त्याविषयी बोलतो. तत्पूर्वी एका गोष्टीचं स्पष्टीकरण आपण द्यायला पाहिजे, कारण की आपल्याकडे धार्मिक इतिहासाविषयी
जे खूप गोंधळ आहेत समाजामध्ये. कसं समजून घ्यायचं नेमकं, आणि धार्मिक इतिहास कसा समजून घ्यायचा, त्याचे वेगवेगळे अंग कसे असतात, त्याच्या वेगवेगळ्या बाजू कशा असतात, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असं, विशेषतः अशा भूभागामध्ये की जिथे वेगवेगळ्या धर्मांचा उदय झाला, वेगवेगळे धर्म तिथे जन्माला आलेत, वेगवेगळ्या धर्मांचं अस्तित्व होतं. तर अशा ठिकाणी या धर्मांचा इतिहास कसा समजून घ्यायचा हे खूप महत्त्वाचं आहे. जटिल आहे पण समजून घेता येतं, पण त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित वेगवेगळे साधनं बघायला पाहिजे. तत्पूर्वी पुन्हा एक गोष्ट की हिस्ट्री ऑफ रिलिजन, रिलिजन ऑफ थिओलॉजी ऑफ रिलिजन आणि अँथ्रोपॉलॉजी ऑफ रिलिजन अशा 3 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या समजून घेतल्या की धर्माचा इतिहास आपल्याला व्यवस्थित समजून घेता येतो. हिस्ट्री ऑफ रिलिजन म्हणजे काय, धर्माचा इतिहास. दुसरं थिओलॉजी ऑफ रिलिजन म्हणजे काय, धर्माचं धर्मशास्त्र. आणि अँथ्रोपॉलॉजी ऑफ रिलिजन म्हणजे काय की धर्माचं मानवी व्यवहार. या 3 गोष्टींमध्ये आपल्याला धर्माचा इतिहास किंवा धर्माचं सगळं धार्मिक जीवन घडलेलं असतं. नाही तर बऱ्याच वेळेस लोक काय करतात, बघा बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, बघा कुराणमध्ये काय म्हटलेलं आहे, बघा या ग्रंथामध्ये काय म्हटलेलं आहे, आणि बघा मग त्या धर्मातले जे अनुयायी ते बायबलनुसार जगतात, कुराणनुसार जगतात. असं कधी नसतं. तुम्ही जर धर्माचा इतिहास बघितला तर धर्माच्या इतिहासामध्ये धर्माच्या धर्मशास्त्रापेक्षा अनेक वेगळ्या गोष्टी दिसतात. आणि तसंच दुसरं की धर्माचा मानवी व्यवहार म्हणजे थिओलॉजीमध्ये, म्हणजे जुडाइझम त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये काहीतरी सांगतोय, ख्रिश्चॅनिटी त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये काहीतरी सांगते, इस्लाम त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये काहीतरी सांगते, पण लोक त्या भूभागामध्ये जे व्यवहार करतात तो पूर्णतः वेगळा असतो. लोक काय असे सकाळी उठतात, बायबल वाचतात आणि लगे आज पूर्ण दिवस मी बायबलनुसार वागणार, असं कधी होत नाही. लोक कुराण उठतात, आता कुराणची आहेत ही आहे, मी तसा वागतो, असं कधी म्हणत नाही. किंवा जुडाइझममध्ये लोक काय सगळं काय त्यांचा धर्मग्रंथ वाचून जगत नाहीत. म्हणून आपल्याला धर्माचा इतिहास समजून घेताना धर्माचा इतिहास, धर्माचं थिओलॉजी, धर्माचं अँथ्रोपॉलॉजी काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला या भूभागातलं धार्मिक जीवन समजून घेता येऊ शकतो किंवा धार्मिक इतिहास समजून घेता येऊ शकतो. आता धर्माचा अभ्यास करताना पुन्हा एक डिसिप्लिन ज्याला कंपॅरेटिव्ह रिलिजन असं म्हटलं जातं, म्हणजे धर्माचा तुलनात्मक अभ्यास. आता धर्माचा तुलनात्मक अभ्यास या अनुषंगाने जर आपण जुडाइझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम या 3 धर्मांचा जर अभ्यास केला तर या 3 धर्मांमध्ये अनेक गोष्टींचं साधर्म्य आहे. या 3 गोष्टी, काही मिथकांचं साधर्म्य आहे, शब्दांचं साधर्म्य आहे, परंपरांचं साधर्म्य आहे. आता वेगळं नक्कीच आहे, कारण की 3 धर्म झाले म्हटल्यावर वेगवेगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण जुडाइझममध्ये ज्या गोष्टी त्याच्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला ख्रिश्चॅनिटीमध्ये दिसतात. पण काहीतरी वेगळा फरक आहे म्हणून ख्रिश्चॅनिटी ही जुडाइझमपासून वेगळी झालेली आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये ज्या गोष्टी त्याच बऱ्याच गोष्टी इस्लाममध्ये पण आपल्याला दिसतात. पण इस्लाममध्ये काही गोष्टी आधीच्या धर्मपरंपरेमध्ये तिथल्या काही ज्या गोष्टी नंतरच्या लोकांना चुकीच्या वाटल्या किंवा नंतरच्या लोकांना वेगळ्या वाटल्या म्हणून त्यांनी वेगळे काही मुद्दे मांडले, त्याच्यातनं इस्लाम वेगळा झालेला आहे. पण या 3 धर्मांमध्ये ॲव्हरेज आपल्याला असं म्हणता येऊ शकत, मी काही कंपॅरेटिव्ह धर्मशास्त्राचा अभ्यासक नाही आहे, त्याच्यामुळे या 3 धर्मांमध्ये 70% धर्म आहे आणि 30% वेगळे, पण असं मी म्हणणार नाही, कारण की माझा तेवढा या 3 धर्मांच्या धर्मशास्त्राचा खूप सखोल अभ्यास नाही आहे. पण ढोबळमानाने आपल्याला असं दिसतं की या 3 धर्मांमध्ये खूप मोठं साधर्म्य आहे, काही वेगळेपण आहे. म्हणून या भूभागामध्ये जो राजकीय इतिहास आहे किंवा जो हिंसेचा इतिहास आहे किंवा जो काही इतर जो साम्राज्यवादाचा इतिहास आहे किंवा तिथे झालेला जो हिंसा आहे, तर ही सगळी हिंसा किंवा ही सगळी कारणं धर्मामुळे होतात असं आपण म्हणू नये किंवा आपण असं म्हणू शकत नाही. धर्म कदाचित एक त्याची बाजू असेल, एक बाजू असते. ते जगाच्या जगभरात आपण हिंसेचा जर अभ्यास केला ना तर धर्माचा त्याला एक अंग आहे. असं याचा अर्थ नेहमी तो हा धर्म विरुद्ध तो धर्म, म्हणजे इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन किंवा ख्रिश्चॅनिटी विरुद्ध जुडाइझम किंवा जुडाइझम विरुद्ध इस्लाम असाच नाही झालेला. विदिन द इस्लाम शिया सुन्नी खूप हिंसा झालेली आहे. विदिन द ख्रिश्चॅनिटी प्रोटेस्टंट
आणि कॅथलिक यांच्यामध्ये खूप हिंसा झालेली आहे. विदिन द जुडाइझम वेगवेगळे मतभेद असलेल्या लोकांमध्ये सुद्धा खूप मोठा हिंसा झालेला आहे. म्हणजे हिंसा विदिन द रिलिजन आणि हिंसा आउटसाइड द रिलिजन झालेली आपल्याला जगभराच्या इतिहासामध्ये दिसते. पण जी जगभरामध्ये जी काही हिंसा होते ती फक्त काही धर्मामुळे होते असं जर आपण समजत असू तर आपण आपल्याला स्वतःला अज्ञानी करून घेत आहोत किंवा आपल्याला आपण गोड गैरसमज करून घेत आहोत. राजकीय कारणं असतात, धार्मिक कारणांसोबत आर्थिक कारणं असतात, सांस्कृतिक कारणं असतात आणि सोबतच व्यक्तिगत महत्वाकांक्षा ज्या असतात ह्याही असतात. आणि या सगळ्यांमधनं आपल्याला हा जो भूभाग आहे या भूभागाचा धार्मिक इतिहास घडलेला आहे. विशेषतः 1980 नंतर फक्त सगळं काही धर्म आणि धर्माशी संबंधित दहशतवाद या गोष्टीमध्ये पाहण्याचा जो एक विचार विकसित झाला तो अत्यंत चुकीचा आहे. किंबहुना तो पसरवण्यामध्ये अनेक लोकांचे राजकीय काय म्हणूयात राजकीय हितसंबंध होते, त्याच्यामुळे तो पसरवला. त्याच्याविषयी आपण पुढे बोलूयात. म्हणजे देवकुमार असं म्हणता येईल का की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष फक्त धार्मिक नाहीये, मग त्याची इतर काय कारणं किंवा इतर जगातल्या देशांचे किंवा नॅशनॅलिटीजचे त्याच्यात काय रोल आहे? अगदी बरोबर. आपल्याला असं अजिबात म्हणता येत नाही की इस्रायल आणि पॅलेस्टिनियनचा संघर्ष, झगडा किंवा वाद म्हणजे फक्त धर्मासंबंधित आहेत असं जर आपण म्हणत असू तर आपण आपल्याला मूर्ख ठरवत आहोत. कारण आपण या झगड्याचे, या तणावाचे अनेक ज्या बाजू आहेत त्या दुर्लक्षित करत आहोत. जसं की म्हणजे धर्म जरी त्याच्या बाजू असला तर सोबत साम्राज्यवाद. कारण साम्राज्यवाद जो आहे 19व्या शतकामध्ये 18व्या-19व्या शतकामध्ये जगभरामध्ये युरोपियन साम्राज्यवाद, मग तो फ्रेंचांचा साम्राज्यवाद असू द्या किंवा तो ब्रिटिशांचा साम्राज्यवाद असू द्या किंवा इतर देशांचा जो साम्राज्यवाद असू द्या, या साम्राज्यवादाने सुद्धा इस्रायल पॅलेस्टिनच्या इतिहासावर मोठा परिणाम पाडलेला आहे, मोठा परिणाम टाकलेला आहे. आणि या साम्राज्याच्या आधी जे एक ऑटोमन साम्राज्य होतं त्या ऑटोमन साम्राज्याचा सुद्धा एक मोठा परिणाम इस्रायल पॅलेस्टिनच्या इतिहासावर आहे. म्हणून इस्रायल पॅलेस्टिनचा इतिहास समजून घेत असताना ऑटोमन साम्राज्य आणि ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राज्य यांचे संबंध कसे होते त्याच्याशी सुद्धा आहे. उदाहरणार्थ की पहिल्या महायुद्धामध्ये ज्यावेळेस जगातल्या शक्तींची जी 2 गटांमध्ये विभागणी झाली तर त्याच्यामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि त्यांचे मित्र गट होते. सोबतच आपल्याला पर्शिया, ऑस्ट्रिया आणि त्यांच्यासोबत आपल्याला दिसते ऑटोमन साम्राज्य. ऑटोमन साम्राज्य हे फ्रेंच लोकांच्या आणि ब्रिटिश लोकांच्या विरोधात होते. आणि पहिल्या महायुद्धामध्ये आपल्याला दिसतं ज्या वेळेस ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी त्यांच्या विरोधी गटाला हरवलं, म्हणजे ऑटोमन साम्राज्याला हरवलं, तेव्हा त्यांनी बाल्फोर जो डिक्लरेशन आहे, ज्यालाच पुढे ब्रिटिश मॅन्डेट असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, ते आलेलं त्याच्यातनं निर्माण झालेलं दिसतं. म्हणजे समजा जर आपण असे काही काळासाठी कल्पना करूयात, तेव्हा जर ऑटोमन साम्राज्याला जर पहिल्या महायुद्धामध्ये हरवलं गेलं नसतं तर बाल्फोर डिक्लरेशन आलं असतं का? तर नाही होत. म्हणून ऑटोमन साम्राज्याचा आणि ब्रिटिश फ्रेंच साम्राज्यवादाचा एक जो संबंध आहे तो आपण बघायला पाहिजे. आता ब्रिटिश मॅन्डेट येण्याच्या आधी म्हणजे हरवण्याच्या आधी सुद्धा आपल्याला असं दिसतं ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत जो मोठा भूप्रदेश होता त्या मोठ्या भूप्रदेशामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1910च्या नंतर एक जे अंतर्गत सगळं प्रशासन ढासळलेलं होतं आणि त्याच्यामुळं ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत असलेले वेगवेगळे भूप्रदेश होते. त्या वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये स्वायत्ततावादी ज्या चळवळी आहेत त्यांनी जोर धरला होता. आणि याचा पुन्हा संबंध नॅशनलिझमशी आहे. जसं झिओनिस्ट चळवळीचा संबंध राष्ट्रवादाशी आहे तसं ऑटोमन साम्राज्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल अरब नॅशनॅलिटीज होत्या, त्याच्यानंतर कुर्दिश नॅशनॅलिटी आहे, त्याच्यानंतर आर्मेनियन नॅशनॅलिटी होती, त्याच्यानंतर पॅलेस्टिन नॅशनॅलिटी होती. ह्या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा राष्ट्रवादाची, कारण की एक संबंध आला, राष्ट्रवादाची जाणीव जागृती व्हायला लागली. त्याच्यामुळे ते या ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात लढायला लागले किंवा आमचं स्वायत्तता आम्हाला पाहिजे. आणि या काळामध्ये काय झालेलं दिसतं की ब्रिटिशांनी जे अरब नॅशनलिस्ट आहेत त्या अरब नॅशनलिस्टांना आपल्या बाजूने वळवलेलं आहे ऑटोमनांच्या विरोधात लढायला. ब्रिटिशांनी म्हणजे इथे एक खूप इंटरेस्टिंग ही 1916
1915-16ची घटना आहे. हम्म. म्हणून जे अरब नॅशनलिस्ट रिवोल्ट झालेले आहेत ऑटोमन साम्राज्याच्या अंतर्गत 1915 मध्ये अरबांनी उठाव केले ऑटोमन साम्राज्याच्या विरोधामध्ये. 1915 मध्ये त्या काळामध्ये ब्रिटिशांचे आणि अरब नॅशनलिस्ट जी लोक आहेत त्यांचे संबंध झालेत. ब्रिटिश अरब नॅशनलिस्टांना अरब राष्ट्रांची स्थापना करण्यामध्ये मदत करतील असं आश्वासन दिलं. असं एकीकडे ब्रिटिश करतायत आणि दुसरीकडे बाल्फोर डिक्लरेशननुसार ब्रिटिश मॅन्डेटनुसार ते पॅलेस्टाईनमध्ये ज्यूइश स्टेट स्थापन करू असंही म्हणतायत. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल ब्रिटिश साम्राज्यवादी डबल गेम खेळत आहेत. एकीकडे ज्यूइश लोकांनाही ते काय करतायत म्हणजे पाठिंबा देत आहेत, आश्वासन देत आहेत की ज्यूइश स्टेट स्थापन करू, आणि एकीकडे ते अरब नॅशनलिस्टांना सुद्धा आम्ही तुमची मदत करू. पण मुळात अरब नॅशनलिस्टांची आणि जिओनिस्टांची जी भूमिका आहे ती एकमेकांच्या विरोधीची आहे. इथे ब्रिटिश साम्राज्यवादी स्वतःचे जे वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी जे हितसंबंध होते त्याचा फायदा म्हणून ते हे करत होते. म्हणून इस्रायल पॅलेस्टाईनचा आपण ज्यावेळेस संबंध किंवा अभ्यास करणार असू, समजून घेणार असू, त्या काळामध्ये साम्राज्यवादाचा म्हणजे ब्रिटिश इम्पेरियलिझम, फ्रेंच इम्पेरियलिझमचा आपण अभ्यास करून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. अदरवाईज आपल्याला समजून येत नाही. आता फ्रेंच इम्पेरियलिझम मी म्हटलो कारण ज्यावेळेस एक ट्रीटी झालेला आहे फ्रेंच आणि ब्रिटिशांमध्ये अरब नॅशनलिस्टांना मदत करण्यात, आणि त्याच्यामुळे आज ज्याला आपण लेबनॉन, सिरिया, ट्रान्स जॉर्डन, त्याच्यानंतर पॅलेस्टाईन आणि द सिनाई प्रांत ऑफ इजिप्त, इजिप्तचा जो सिनाई प्रांत आहे हा सगळा भूभाग जो आहे तो भूभाग ब्रिटिश साम्राज्यवाद्यांमध्ये आणि फ्रेंच साम्राज्यवाद्यांमध्ये विभागला गेला. सिरिया आणि लेबनॉन हा जो भाग हा फ्रेंचांच्या ताब्यात होता, आणि बाकी पॅलेस्टाईन, ट्रान्स जॉर्डन आणि सिनाई हा जो भाग आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. आणि त्याच्यामुळे सुद्धा जे जिओनिस्टांची कल्पना होती की बाबा आम्हाला असं इस्रायल स्थापन करायचा असा त्यांचा मॅप होता, तर तो थोडा ब्रिटिशांच्या मॅन्डेटनुसार वेगळा ठरतोय. कारण की ब्रिटिशांच्या मॅन्डेटनुसार पॅलेस्टाईनमध्ये जॉर्डनचा काही भाग येत नाहीये, कारण की ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन आणि जॉर्डन दोन वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट केले होते. पण जिओनिस्टांचा जो प्लॅन त्यांनी मॅप बनवला होता, आणि त्यांची जी 1914 जी पीस कॉन्फरन्स झाली होती पॅरिसमध्ये, त्या पीस कॉन्फरन्समध्ये या लोकांनी एक तो मॅप मांडला होता, आणि त्या मॅपमध्ये जॉर्डनचा काही भाग, लेबनॉनचा काही भाग, असा सगळा भाग पॅलेस्टाईनमध्ये येत होता. म्हणून या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. खूप कॉम्प्लेक्स आणि खूप मोठा आहे हा इतिहास खरं तर, आणि तो इतक्या कमी वेळात सांगणं हे खूप आव्हानात्मक आहेच. पण निदान इस्रायल पॅलेस्टाईन या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याची एक थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी तरी या आपल्या संवादामुळे तयार झाली. आपल्याला असेच अजून त्याच्या पुढे जायचे आणि वर्तमानातले पण गुंते समजून घ्यायचे आहेत, पण ते आपण या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात समजून घेणार आहोत. दुसऱ्या भागात आपल्यासोबत पुन्हा देवकुमार असेल आणि वर्तमानातले सगळे गुंते आणि इतर त्याचे कंगोरे आपण समजून घेणार आहोत. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आता आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.